गावदेवी कळवा बनाम जय हनुमान नावडे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र लागला तो संकेत स्पोर्ट्स गावदेवी कळवा संघाच्या बाजूने कळवा संघाचा विचार केला तर गोट्या याला कोण विसरेल तर एका बाजूला जय हनुमान नावडे संघाचा विचार केला तर प्रशांत खानावकर ही ताकदीचा खेळाडू यांना कोण विसरेल. अतिशय सुरेख सामना होईल. प्रत्येक सामना कमी धावांचा जरी असला तरीही रिवाल माते सर चुरशीचा झाला. हायेस्ट धावांचा असला तरीही चुरशीचा झाला. म्हणजे मैदान कमी धावांना आणि हायेस्ट धावांना सुवर्ण मध्ये साधणार आहे. तुमच्या गुणवत्तेला न्याय देणारा मैदान आहे. तुमची गुणवत्ता सिद्ध केली तर मात्र सामन्याला नक्कीच आपल्या बाजूनं आपण जिंकू शकता. तर घेऊन चालतोय आणखीन एका या रोमहर्षक सामन्याच्या पूर्वार्धाकडे. ही पूर्ण श्रृंखला खऱ्या अर्थानं लाईव्ह केली जाते आहे. 185 देशामध्ये पोहोचवली जाते पीटीसीच्या माध्यमातून. पीटीसी सर्वेसर्वा संदीप वास्कर साहेब असतील, त्याचबरोबर केडी केतन दळवी, अक्षय भगत, संदेश कांटे आणि सर्वांचा लाडका कॅमेरामॅन मुन्ना मायकल म्हणजे मुन्ना पारचे, त्याचबरोबर गणेश ढवळे सारखी मंडळी एकत्र येऊन ही पूर्ण श्रृंखला सांभाळती आहे. शेकोटी समोर पेटवली आहे तर आयोजकाकडून विनंती आहे ती विझवायची आहे. समोर शेकोटी पेटवण्यात आली आहे तर विनंती करतोय की आपण ती प्लीज विझवा. आयोजकाकडून आपला निवेदन येतोय की आपण ती शेकोटी विझवा प्लीज. तर खऱ्या अर्थानं हा सामना पुन्हा एकदा सुरू होतोय नव्या दमाचा, नव्या रंगाचा. ज्याप्रमाणे काही लावण्या लावल्या, पोपट पिसाडले बऱ्याच जणांचे, परंतु खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये आता मात्र कुणाची बॅट पिसळली जाईल ही महत्वाची गोष्ट आहे. या गुलाबी थंडीमध्ये मेहनतीची ऊब घेत चांगल्या रीतीने खेळ कोण करतो, कोणाचा खेळ बहारदार होईल. पंच नीरज राणावत मात्र आमच्याकडे वळतायत आणि सामना सुरू होण्याची खूण करतायत. गोलंदाजीच्या मार्कवर प्रसाद पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येईल. तर म्हणजेच संकेत स्पोर्ट्स गावदेवी कळवा संघाच्या बाजूनं तर सलामीर जय हनुमान नावडे संघाचे मात्र आपण पाहतोय उमेश खानावकर आणि रोहन खानावकर बंधू. पहिला चेंडू, गेम ऑन. डावखुरा गोलंदाजांनी चेंडू टाकलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट फेकी केली जाते. खराब क्षेत्ररक्षण परंतु ताळमेळामध्ये बिघाड पहिल्या चेंडूवरती आणि अशा प्रकारे ताळमेळामधला बिघाडाला सुद्धा आली एक धाव आणि या एक धावेनं खऱ्या अर्थानं धावफलक मात्र सुरू झालाय. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक. जय हनुमान नावडे संघ मिडॉनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. एक चांगला टान्स गोलंदाजचा पाहतोय आपण, एक आगळी वेगळी शैली गोलंदाज मात्र घेतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. प्रसाद पाटील आता मात्र सुंदर चेंडू, सन्मान केला या चेंडूचा. एक चांगला चेंडू होता, त्याला खेळून काढला, अगदी डिफेन्स केला, डिफेन्सनं चेंडू केला शॉर्ट पॉईंटच्या दिशेनं एक धावेसाठी आणि अशा प्रकारे एक धावेनं रोहन खानावकरनं सुद्धा आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. जय हनुमान नावडे संघ बिनबाद 2 वरती. अतिशय सुरेख खेळ या दोन संघादरम्यान होईल. एक वाईल्ड कार्ड एंट्री या नावडे संघाला मिळते आहे. त्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा फायदा उठवेल का हा संघ. सुरेख चेंडू फटकावलाय, लॉंगॉफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा हंबल झाला होता आणि अशा प्रकारे या चेंडूचे आल्या 2 धावा. चांगली रन बिटवीन द विकेट आणि नक्कीच अशा प्रकारे या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली ती तब्बल 3 चेंडू सहमतीनंतर 4 धावेवरती. तर नक्कीच एक वाईल्ड कार्ड एंट्री या नावडे संघाला मिळते. मागच्या वर्षी कामोटे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती आणि त्या कामोटे संघानं मात्र द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक फटकावला होता या श्रृंखलेमध्ये. म्हणजे ह्या श्रृंखलेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री असणाऱ्या संघाला चांगली संधी असते. ही संधी मात्र आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती हा जय हनुमान नावडे संघ कमवेल का, किंवा त्यांचं हे स्वप्न पुन्हा एकदा घेऊन आलेला संकेत स्पोर्ट्स गावदेवी कळवा संघ धुळीस मिळवेल का. एकाचं स्वप्न होईल साकार तर एकाचं स्वप्न मात्र मिळेल धुळीस. जय हनुमान नावडे हा चेंडू मात्र फटकावलाय, बघायचा आहे. लॉंग ऑफच्या मधून क्षेत्ररक्षकाने खूप सारा पल्ला गाठला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक धावत गेला, 2 धावा पूर्ण केल्या आहेत. मी तू डायरेक्ट हिट. मी म्हटलं होतं पहिल्या चेंडूवर जे पाहिलं होतं आपण
अडकळत धावणं, या अडकळत धावण्याने अखेरीस घात केला, अपघात झाला. अपघात असा झाला की पहिला फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झाला. जय हनुमान नावडे संघाची धावसंख्या 6 असताना पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार, पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अतिशय सुमधुर संगीत डीजे बंटी वेशवी याच्या माध्यमातून लगावण्यात आलंय. प्रशांत डेकोरेटर्स आणि डीजे बंडी एक अतिशय सुमधुर संगीत. तलवारीचा महिमा आपल्या राजाचा सांगितलाय की मराठ्यांच्या रणरणत्या नंग्या तलवार आणि मोगल पळती माघारी. माझा राजा मित्रांनो आणखीन 10 वर्ष जगला असता तर मोगलाने देखील कपालावर भगवाच लावला असता. एवढी ताकद, ती क्षमता या राजामध्ये होती. त्या राजानं निर्माण केलेला स्वराज्याचं सुराज्य करणं मात्र नक्कीच आपल्या हातात असणार आहे. ते स्वराज्य करण्यासाठी आपण एकत्र येऊन सज्ज होऊया. या दरम्यान एकीचं बळ काय असतं, हे टीम स्पिरिट का असतं, कारण संघ 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 म्हणजे काय, तर संघ म्हणजे एकी. एकी, युनिटी इज अ स्ट्रेंथ. खरे अर्थानं 60 रुपये किलोने विकली जाणारी द्राक्ष जोपर्यंत गुच्छात असतात तोपर्यंत 60 रुपयाचा भाव असतो. गुच्छा सुटल्यानंतर 20 रुपये किलोने घेतली जात नाहीत. हे एकीचं बळ आहे. एकीचं बळ मात्र पाहतोय कळवा संघ मात्र अतिशय सुरेख खेळ करत यष्टीरक्षकांना टिपला हात झेल आणि अशा प्रकारे लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज विपुल मात्र गोल्डन डक घेत परततोय. तू माझी भिंगरी तुझा मी भवरा, ऐकून घे गे गौरा, कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, तू माझी भिंगरी तुझा मी भवरा, ऐकून घे. तर नक्कीच डीजे आज रागाने कोण कोणाकडे बघेल, कारण हे जे गाणी लागले जात आहेत, नृत्य होत आहेत, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग घरी बसलेले लोकही पाहत आहेत. जर का त्या गाण्यांच्यावर आपण नाचतोय तर घरची मंडळी मात्र ते गाणी जरूर पाहतील आणि आपला नवरा कुठे नाचतो हेही पाहतील. तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारे संगीत लगावलं जात आहे. परंतु मैदानावरती मात्र वाईल्ड कार्ड एंट्री भेटलेला जय हनुमान नावडे संघ थोडा ताचपडतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ते म्हणजे 2 बाद 6 वरती. गोलंदाजीच्या मार्कवर सुशांत मोकळ नावाचं हे वादळ आहे की ज्यानं कळव्या संघाची ओळख निर्माण केली आहे, ज्यानं कळव्या संघाची दिमागदार खेळ करत कळव्या गावाचं नाव भारताच्या बाहेरही पोहोचवला. तो सुशांत मोकळ म्हणजेच गोट्या. ऑन स्ट्राईक, मोठा फटका लगावण्याचा मानस होतं. उमेश खानावकर ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रशांत खानावकर. मनगटी फटके लगावण्याची क्षमता नेहमीच ठेवतोय, परंतु उमेशमध्ये गुणवत्ता भरली आहे. ती गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. मी म्हटलं होतं की गुणवत्ता भरली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होणार, निव्वळ येणार 1 धाव आणि या धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाऊन ठेपली 2 बाद 7 वरती. अतिशय सुरेख श्रृंखला पाहतोय राधा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. मुख्य आयोजक आदरणीय सर्वांचे लाडके दीपक दादा पाटील असेल, संतोष दादा पाटील असेल, विकास दादा पाटील असेल, सर्वांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य श्रृंखला पाहतोय. एक दानशूर नेतृत्व आपण पाहतोय दीपक शेठ पाटील, कारण यांच्या माध्यमातून जे मागच्या 2 वर्षापूर्वी विकास स्मृतीच्या माध्यमातून एक टुर्नामेंट झाली होती. किरण मडवी यांच्या टुर्नामेंटसाठी किरण मडवींच्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं दीपक शेठनं सर्व ट्रॉफ्या त्यांना सुपूर्द केल्या होत्या. एवढं दानशूर नेतृत्व आपण पाहिलंय, नेहमीच पाहिलंय. पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहतोय आपण रिवाल सर की लक्ष नाही आहे, कदाचित आणखीन एक धाव येऊ शकली असती. या लक्ष न देण्यामुळेच पहिला विकेट रनआउटच्या रूपानं बाद झाला होता नावडे संघाला. कारण क्रिकेटमध्ये असू दे अथवा जीवनामध्ये असू दे गाफीलपणा चालत नाही. ती गाफीलपणा नडली आतापर्यंत ती जय हनुमान नावडे संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज सुशांत मोकळ, तर ऑन स्ट्राईक असणार आहे प्रशांत खानावकर. संघाची धावसंख्या जाऊन टेपले 2 बाद 9 वरती. पुन्हा एकदा मनगटी फटका खेळण्याचा प्रवास, मिड विकेटचे चेंडू ट्रॅव्हल होणार, 1 धाव पूर्ण केली जातीये. 1 धावेनं फक्त समाधान मानायला लावेल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती सुशांतची.
एक चांगला अनुभव असलेला प्रशांत एका बाजूला तर एका बाजूला सुशांत, या दोघांच्यातलं हे वैर आहे क्रिकेटमधलं. भलेही मैदानाच्या बाहेर ते मित्र असतील पण मैदानात मात्र मैत्री चालत नाही. तर इथे मात्र गावची प्रतिष्ठा, कारण क्रिकेट म्हटलं की आता क्रिकेट हा टाइमपासचा खेळ राहिला नाही, तर क्रिकेट हा आता गुणवत्तेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल का? चेंडू मात्र जातोय सरळ लॉंग शॉटच्या दिशेनं 4 धावांसाठी. तर नक्कीच रिवाल मात्रे सर, आपण आता पाहिलं या चेंडूवरती बॅटची कडा घेतली, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चालला होता, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि कोणत्याही फलंदाजानं धावाचा प्रयत्न केला नव्हता. परंतु फर्स्ट स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकानं जीवाच्या आकांतानं पाठलाग जरूर केला होता, जवळपास तो चेंडूपर्यंत पोहोचलाही होता. परंतु ऐन मोक्या क्षणात चेंडूने मात्र सीमारेषा गाठली. जर का गाठली नसती तर एकही धाव कदाचित मिळाली नसती. गाफीलपणा क्रिकेटमध्ये चालत नाही. अशा प्रकारचा खेळ मात्र केला जातोय आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा या चेंडूवरती येतोय निर्धाव, एकही धाव नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान नावडे संघ जाऊन ठेपतोय, तर म्हणजे 2 बाद निव्वळ 14 वरती. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये. धन्यवाद. तर नक्कीच रायगड ठाण्याचा सामना जो आज होता तो रायगड संघाने जिंकलाय. तर नक्कीच रायगडचा पुन्हा एकदा एक बहुमान, अभिमान, स्वाभिमान वाटावा एवढा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि रिवाल सर, आपण पाहतोय की रायगडवासी खेळाडू असतील की भारताची सीमा ओलांडून जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या गावचा झेंड्या बरोबर आपल्या रायगडचा नव्हे तर आपल्या भारताचा सुद्धा नाव तिथपर्यंत पोहोचवला जातोय की आपला जवळचा भाऊ, आपला मित्र, ग्रामीण खेळाडू तिथपर्यंत जाऊन प्रवास केला, याचा खरा सार्थ अभिमान आपल्या मनामध्ये कुठेतरी येतोय. आणि त्याचमुळे की काय, आज तब्बल 22,500 लोक तो सामना लाईव्ह पाहत होते. तर अशा प्रकारचा आणखीन एक सामना मैदानावरती रंगतोय. आज इथे झालेला प्रत्येक सामना मात्र दर्दी सामना होतोय. कमी धावांचे सामने तेवढ्याच सक्षमतेने खेळले जात आहेत आणि हायेस्ट स्कोर झालेला आर्या ववळ्याचा सामना सुद्धा नवापाडा संघाबरोबर तेवढ्याच सक्षमतेचा झाला होता. या सामन्यामध्ये नावडे संघ किती धावा जमवेल, आतापर्यंत आर्या ववळ्याचा संघ सोडला तर कोणताही संघ फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीये. ती उभारी या सामन्यामध्ये सुद्धा मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. निव्वळ आणि निव्वळ 14 धावा धावफलकावर 2 बाद लागतायत. प्रशांत खानावकर गोलंदाजीच्या मार्कवर तर प्रशांत पाटील एक वेगळी शैली घेऊन गोलंदाजीसाठी तयार. अतिशय दर्जेदार चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करताना हा डावखोरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख मारा. पहिल्या चेंडूवर प्रशांत खानावकर मात्र चुकले. आता मात्र मनगटी फटका येणार, सरळ आलाय चेंडू पॅव्हिलियन मध्ये. अशा प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावला गेलाय हा मोठा ताकदीचा षटकार. दुग्ध शर्करा योग, सोने पे सुहागा. नो बॉल आला. एकूण या चेंडूवरती आल्या धावा 7. नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. नक्कीच नो बॉल आणि फ्री हिट. सोने पे सुहागा. प्रशांत खानावकर साठी अगदी मेजवानी, ज्याप्रमाणे या मंचावरती संतोष शेठ आणि दीपक शेठ कडून जे मेजवानी दिली संगीताची, त्या संगीताच्या मेजवानीला मात्र आपला 100 किलोचा वजनाची ताकद लावत बॅटचा दांडा घट्ट पकडला जातोय आणि काऊ कोरोनाच्या डोक्यावरून लगावला गेला हा आणखीन एक सुलतानी षटकार. विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर तोफीचा आवाज धडकला. धन्यवाद विजय. दिनेश, आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं प्रशांत खानावकर फलंदाजी करतोय, या खेळाडूकडे अजिबात वेळ नसतो. मी तर म्हणे प्रॅक्टिस सुद्धा केली जात नाहीये,
कारण फार बिझी शेड्यूल आहे या खेळाडूचा, तरीही चांगली कामगिरी करतोय. रक्तात क्रिकेट असावी लागते, ती रक्तातली क्रिकेट दाखवली जाते. टॅलेंटेड क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेटचा संघर्ष पाहतोय, दर्जेदार क्रिकेट पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकारानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली आणि त्या व्यूहरचनाकडे चेंडूला फक्त डिफेन्स केला, सर्कलमध्ये केला गेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि तिथून 2 धावा धावून काढल्या. 100 किलो वजन घेऊन धावणं इट इज नॉट जोक. त्याप्रमाणे आपले वयोमर्यादाबरोबर अप्रतिम, कारण खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलंय प्रचंडना की ज्याप्रमाणे राजकारण असू दे, समाजकारण असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारा हा माणूस क्रिकेटला कित्येक वर्ष मनापासून सांभाळतोय आणि क्रिकेट त्याच्या रक्तात आहे. ती रक्तातली क्रिकेट प्रॅक्टिस नसताना सुद्धा विदाऊट सरावानं फक्त आत्मविश्वासाच्या बळावरती हा माणूस खेळत आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये निव्वळ धावा होत्या 14, आता मात्र धावफलकावर धावा लागलेत 2 बाद 30. प्रसाद पाटील या षटकामध्ये ठरलाय महागडा आणि कर्पूस समाचार घेतला जातोय. उमेश कानावकर आता मात्र शांत राहणार नाही. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. धन्यवाद. तर नक्कीच 17व्या शतकात राजाची तलवार तळपली आणि खऱ्या अर्थाने या शतकामध्ये मात्र आता बॅट तळपते नावडेकरांची. प्रशांत खानावकरनं घातलेला हा पायंडा उमेश खानावकर मनापासून निभावतोय आणि या वेगळ्या टानच्या गोलंदाजीला मात्र आसमानं दाखवली जात आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा 7-12 आपल्या नावावर करण्याचा प्रयास केला होता या फलंदाजानं, पण तो आता ओळखला आणि निर्धाव चेंडू टाकला. अंतिम चेंडूवर सुटकेचा श्वास सोडला या गोलंदाज प्रसाद पाटीलनं, पण त्या षटकामध्ये तब्बल धावा मात्र आल्या त्या तब्बल 22. पहिल्या 2 षटकामध्ये 14 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान नावडे संघ जाऊन ठेपतोय 2 बाद तब्बल 36. रिव्हर्सल या खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये ज्या प्रसाद पाटीलनं P1चं षटक फेकलं त्या प्रसाद पाटीलनं 6 धावा दिल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं एक फलंदाजी बाद केला होता. त्याच्याच हातामध्ये 3रं षटक आलं ज्या वेळेला 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत होतं, पेट्रोलिंग करत होते. त्या 5 क्षेत्ररक्षकांची तमा न बाळगता प्रशांत खानावकर आणि उमेश खानावकरनं त्याच प्रसाद पाटीलला तब्बल 22 धावा लुटल्या. याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच कारण दिनेश, प्रशांत आणि उमेश असे खेळाडू आहेत, हे नुसते टेनिस क्रिकेट खेळत नाही आहेत, तेवढाच चांगला लेदर क्रिकेट सुद्धा खेळतायत. मग पनवेल प्रीमियर लीग मध्ये या 2 खेळाडूंची सुद्धा निवड झाली होती. ऑक्शन झालं होतं या 2 खेळाडूंचं. उमेश खानावकर आणि प्रशांत खानावकर हे 2 खेळाडू मी म्हणेन सातत्यानं नावडे संघासाठी किफायतशीर फायदेशीर ठरलेत कित्येक मैदानावर. नक्कीच नक्कीच अतिशय सुरेख रिप्लाय आपण केलाय, कारण लेदर क्रिकेटचा अनुभव, लेदर क्रिकेट तुम्हाला टायमिंग शिकवतं, लेदर क्रिकेट तुमचं टॅलेंट ओळखतं. कारण टायमिंग लेदर क्रिकेटमध्ये एकदा का तुम्हाला जमलं की ट्युनिंग या खऱ्या अर्थानं टेनिस बरोबर ऑटोमॅटिक जुळतं. टायमिंग आणि ट्युनिंगचा सुवर्णमध्ये साधत ही 2 जोडी मात्र चांगला खेळ करते आहे. परंतु पुन्हा एकदा चेंडू येणार का सीमारेषा बाहेर. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून फक्त आणि फक्त दिशा दिली, चेंडू जाऊन थांबला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली ग तू, पहिल्यांदा मलाच गावली. भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली ग तू, पहिल्यांदा मलाच गावली. धन्यवाद डीजे, क्या बात है. डीजे बंटी पुन्हा एकदा भल्या भल्यांची वाट लावण्यासाठी या मैदानामध्ये प्रशांत खानावकर सज्ज झालाय. खूप वेळ थांबला, 4थ्या क्रमांकाला आला. रोहन खानावकर आणि विपुल मात्रे स्पेशल अपयशी ठरले, परंतु डाव कोलॅप्स होत होता, कोलॅप्स होता होता पाहिलं आणि पुन्हा एकदा ज्याप्रमाणे राजकारण असू दे, समाजकारणामध्ये या माणसाने आपले पाय रोवलेत घट्ट, त्याचप्रमाणे घट्ट पाय या क्रीजवरती पुन्हा एकदा राधे एंटरप्राइजेसच्या मैदानात कोरले जात आहेत.
अतिशय दर्जेदार चेंडू, एक मोठ्या फटक्यानंतर या गोलंदाज संदीप पाटीलचं चांगलं कमबॅक. एक निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या जाऊन ठेपले तब्बल 2 बाद 42 वरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये निव्वळ 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22. फक्त आणि फक्त टायमिंग, लेदर क्रिकेट आणि स्वतःच असलेली क्षमता. तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है, चीज बड़ी है, चीज बड़ी है. तर नक्कीच अतिशय सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. एक चेंडू निर्धाव मध्ये खेळला, पण पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा मनगटी फटका लगावला आणि खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या तब्बल नेऊन ठेवली ती 2 बाद 48 वरती. अतिशय सकारात्मक खेळ पाहतोय मैदानावरती प्रशांत खानावकर यांचा. गोलंदाज संदीप पाटील याला मात्र विचार करावा लागणार आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा मोजल्यात तब्बल 12. बॅटची कडा घेतली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयास केला जाईल. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे, परंतु करता करता मात्र काहीतरी बिनसलं आणि प्रशांत खानावकरच्या खेळीचा मात्र पहिल्याच रनसाठी बाद. डायरेक्ट हिटचा प्रयास. गोलंदाजानं रागात येऊन चेंडू फेकला, पण ते रागानं मात्र चांगला खेळ केला. डायरेक्ट हिट झाली. प्रशांत खानावकर याचे आदर्श खेळी मात्र तंबूच्या आश्रयाला येत आहेत. एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो. या मैदानावरती विस्फोटक खेळ केला आणि अप्रतिम खेळ करत तमाम दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे मात्र फेडले. डीजे त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद डीजे बंटी. तर रायगड किल्ला नक्कीच महाराष्ट्राची शान आहे. मित्रांनो, कधीतरी किल्ल्यांना भेट देत जा, कारण आपली श्रीमंती किल्ल्यांच्यात आहे. त्या राजानं किल्ले आपल्यासाठी मिळवून दिले, ती श्रीमंती मनापासून निभावून पहा. दुर्ग भ्रमंती ग्रुप ओवळ्याच्या माध्यमातून प्रत्येक गडावर आम्ही जातो. खऱ्या अर्थाने ते गड गेल्यानंतर समाधानाची बाब मिळते. थकवा लगेच नाहीसा होतो, म्हणून एकदा तरी का होईना भेट द्या. परंतु कळवा संघाची क्षेत्ररक्षण तात्पर्य आहे. फेकी अस्ताव्यस्त होते, पण तरीही निव्वळ एकच धाव घेतली जाते. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 3 बाद 49. 3 बाद 49. नवीन फलंदाज महेश माद्रे. तर स्ट्राईकवर मात्र महेश माद्रे असतील तर नक्कीच निवेदनाची भूमिका इथे आज पाहतोय. पण महेश माद्रे रायगड क्रिकेट समाजक असलेले उपाध्यक्ष की जे आज या निवेदकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयास केलाय, परंतु यष्टरक्षकी चकलाय. जिथे कदाचित धाव आलीच नसती, बाईच्या रूपानं मात्र ही धाव आली. जिथे धाव अजिबात नव्हती, यष्टरक्षक चकला आणि एक धाव मात्र बहाल दिली आणि एक धावेनं संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद तब्बल 50. अर्धशतकीय खेळ आपल्या संघाचा झालाय. येणारे 6 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये अजून किती धावा उभ्या केल्या जातील, मोठा टार्गेट सेट होईल का? प्रशांत खानावकरचं वादळ 11 चेंडूमध्ये 4 मोठे फटके, 4 षटकारा सहित 30 धावा आपल्या संघाला उभ्या केल्यात. उमेश खानावकर सलामवीर ज्यानं आतापर्यंत 1 षटकार लगावलाय, तो उमेश खानावकर पुन्हा एकदा बहारदार खेळ करील का? परंतु तत्पूर्वी स्ट्राईकवर असणार नवीन फलंदाज महेश मात्रे की ज्याला 22च्या रूपानं मात्र 1 धाव मिळाली आहे. 1 चेंडू खेळलाय. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा देऊन 60 ते 65 धावांचं आव्हान उभं केलं जाईल का? किंवा खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे संकेत स्पोर्ट्स गावदेवी कळवा संघ, सुशांत मोकळचा हा संघ कमीत कमी धावा देत 50च्या 60च्या आत या संघाला ठेवेल का? गोलंदाजीच्या मार्कवर अमित घरत, गोलंदाजीच्या मार्कवर अमित घरत, तर ऑन स्ट्राईक महेश मात्रे. सुंदर टप्पा, पण त्या टप्प्याला मात्र क्षेत्ररक्षकांशिवाय
अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, चांगला फटका लगावला होता, क्षेत्ररक्षक थोडासा हल्ला आणि चेंडू खाली पडला आणि खाली पडलेल्या एका क्षणाचा फायदा घेत या क्षेत्ररक्षकानं या फलंदाजांना उचलल्या 2 धावा, एकेला दुहेरीमध्ये चांगलं कन्वर्ट केलं. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या मात्र 3-52. महेश म्हात्रे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्कवर अमित घरत. मोठे फटके लगावण्याचे मानस दाखवले जात आहे. चेंडू ट्रॅव्हल होतं वाईड मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव फक्त पूर्ण केली गेली आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या मात्र 3-53. ऑन स्ट्राईक पहिल्यांदा षटकामध्ये स्ट्राईकवर येतोय उमेश कानावकर की जो सलामीला आलाय. आतापर्यंत जवळपास 10 चेंडूंचा एकट्याने खेळ केलाय आणि 16 धावा धावफलकावर लागलेत. येणार हे 4 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका दाखवेल का? एका दुसरा मोठा फटका दाखवेल का? या दाखवण्याच्या नादामध्ये मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं झेल देऊन परतलाय आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. पुण्या गावाच आले पाखरू, आहो पुण्या गावाच आले पाखरू. डीजे किरण एन बसले डोंगरात, तू हसते गालात. बसले डोंगरात, तू हसते. धन्यवाद रिजय. तर आपल्या मार्फती चांगल्या चांगल्या 2 हा गारवा दूर पळवण्यासाठी लगावले जात आहेत. बंटी डीजे बंटी मात्र आपापल्या परीनं खेळ करतोय खरा. मैदानामध्ये फलंदाज खेळ करतायत, मैदानाच्या बाहेर डीजे मास्टर खेळ करतोय आणि डीजे मास्टरच्या बाजूला आणखी नवनवीन खेळ सुरूच आहेत. कारण एक सामना झाला का लगेच नवीन सामना सुरू होतो आणि तो नवीन सामना पाहण्यासाठी या स्टेज समोर अक्षरशः सगळे प्रेक्षक आपल्या जागेवरून उठून इथे समोर येतात आणि मग मात्र आमचा कॅमेरामॅन मुन्ना मायकल एकेकाला टिपत सुटतो. दरम्यान फलंदाज मात्र बाद. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची लहरदी. डीजे सौरभ एसडीडी. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर सर्वांची मर्जी राखण्यासाठीच ही श्रृंखला असते राधे हे एंटरप्राइजेस. कारण सर्वांचं मनाला आनंद देण्यासाठीच ही श्रृंखला गेली 13 वर्षे अबाधित राहिली आहे. अतिशय सुरेख श्रृंखला. पण या सामन्याकडे पाहिलं तर या षटकामध्ये अमित घरातनं फेकलेल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत निव्वळ 3 धावा दिलेत आणि पुन्हा एकदा रुळावर आपल्या संघाला घेऊन आलाय. संघाची धावसंख्या मात्र पुन्हा स्थिर ती 53. तर विकेट हॅट्रिकच्या बोहल्यावर असेल गोलंदाज अमित घरत. आशुतोष खानावकर ऑन स्ट्राईक. तर अमित घरत या श्रृंखल्यामधली पहिली विकेट हॅट्रिक घेतली जाईल का? कळवा संघाचा हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक स्लॉक षटक फेकत असताना टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक. चेंडू मात्र फुलटॉस पडला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाते. मिडविकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अशा प्रकारे धाव मात्र आली 1 आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेवली तब्बल 54. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60 गाठील का? चौकार लगावला तर धावा मात्र होतील जवळपास 57. षटकार लगावला तर 60 पर्यंत टार्गेट सेट होईल. सुरेख फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली गेली. निव्वळ 1च धावेवर समाधान मानावं लागलं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 55 वरती. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रशांत कानवकर याचे एकट्याच्या धावा 30. तर उमेश 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला बाद. लाईनअप करून यायचं आहे. लाईनअप करून बाहेर या. तर 55 धावा धावफलकावर लागल्या. त्या 55 धावापैकी 30 धावा एकट्या प्रशांत कानवकर यांच्या, तर 16 धावा मात्र उमेश कानवकर यांचा. हे 2 खेळाडू सोडले तर कोणताही फलंदाज प्रभाव टाकू शकला नाहीये. तर येणाऱ्या या सामन्यामध्ये 30 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान असताना क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या या पटलावरती आदरणीय संतोष शेठ
आणि दीपक शेट्टीच्या माध्यमातून राधे एंटरप्राइजेसचे 13 वर्ष सस्तय आणि 13 वर्षाच्या या शृंखलेमध्ये आजच्या या सामन्यामध्ये उत्तरार्धामध्ये कोण कोणावर भावी होईल, कोणाची स्वप्न मात्र सत्यात उतरतील आणि कोणाला घरचा रस्ता धरावा लागेल याचं धावतं वर्णन आपल्या अमोघ वाणीतून पुन्हा एकदा आमचे मित्र रिवाल मात्रे यांच्याकडे वळतोय. थँक्यू सो मच. सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पुन्हा एकदा गणरायाला नतमस्तक होऊन शिवरायांना मानाचा मुजरा होऊन या स्पर्धेकडे बोलतोय, या सामन्याकडे बोलतोय. उत्तरार्धाकडे अर्थातच पहिला सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर बघितली तर जय हनुमान नावडे संघानं एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा कुठून काढल्या आहेत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि 56 धावांचं लक्ष्य, 56 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलंय. ते म्हणजेच संकेत स्पोर्ट्स कळवा, संकेत स्पोर्ट्स कळवा संघासमोर ठेवलेलं हे आव्हान जय हनुमान नावडे संघानं पाहूया या 56 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार करेल. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहू शकाल. या रजनी स्पर्धेचं आयोजन नेत्रदीपक आयोजन, एची देह एची डोला असं हे नेत्रदीपक आयोजन आपण पाहू शकाल. आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं सातत्यानं दरवर्षी हे आमचे आयोजक फार मेहनत घेतच असतात. मग चैतन्य मडवी असतील, त्यासोबत त्यांच्यासोबत पिंट्या घरात आमचे गौरव असतील, त्यानंतर आमचे परम म्हात्रे असतील, हे सर्व या चिर्ले गावातील ग्रामस्थ या आयोजनासाठी फार मेहनत घेत आहेत. मी सर्वप्रथम त्यांचं कौतुक करेन. आज पाहिलं तर लाईव्ह प्रक्षेपण PTCच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. या स्पर्धेसाठी गुणलेखक आमचे सचिन पाटील फ्रॉम उलवा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या बोटांमध्ये जादू आहे असं अभिमानाची गोष्ट म्हणजे जांभूलपाडा गावातील आमचे पिंट्या घरात घर बसल्या एका मेसेजद्वारे व्हॉट्सअप या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घर बसल्या एका मेसेजमधून या स्पर्धेचं संपूर्ण लिखाजोगा पूर्ण माहिती पोहोचवली जाते पिंट्या घरात यांच्या माध्यमातून. सर्वांचं मी कौतुक करेन. तर आजच्या दिवसामध्ये समालोचकांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. ज्यांचा आवाज ऐकलात ते पाहुणे समालोचक अर्थात प्रवीण टेंबे राष्ट्रीय भाषेतील समालोचक, त्यानंतर बाबू शाह राष्ट्रीय भाषेतील समालोचक आणि मराठी समालोचक आमचे दिनेश पाटील, मी स्वतः रवींद्र म्हात्रे आणि गावठण गावातील एक जबरदस्त मराठी समालोचक, नवोदित समालोचक परंतु अतिशय चांगले उंच भरारी घेणारा विपुल पाटील. आपलं सर्वांचं मी कौतुक करेन. घेऊन जातोय मैदानाकडे ज्या ठिकाणी 56 धावांचं लक्ष असताना हे आव्हान मात्र कशा पद्धतीनं पार करेल हा पेण तालुक्यातील संघ अर्थातच संकेत स्पोर्ट्स कलवा. एका बाजूला पनवेल तालुका तर दुसऱ्या बाजूला पेण तालुका, अशी ही 2 तालुक्यातली लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना मजेशीर होईल यातील मात्र शंका नाही. परंतु सलामीला गोलंदाज येतोय प्रशांत खानावकर. आज मात्र त्याच्या फलंदाजीनं प्रेक्षकांना मनमोहित केलं. आज मात्र त्याच्या फलंदाजीनं सर्वांना प्रेक्षकांना जिंकलं. तोच गोलंदाजाच्या भूमिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा प्रशांत खानावकरचा पहिला चेंडू फलंदाज विशाल पाटीलनं मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे खेळून काढला एका धावेसाठी आणि समीर पाटील त्याला साथ देण्यासाठी स्ट्राईक घेताना पाहायला मिळतोय. कलवे संघाचा जर विचार केला तर सुशांत मोकल उर्फ गोट्या एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ओळखला जातोय. तो खेळाडू तंबूमध्ये आज सुरक्षित पाहायला मिळतोय. प्रशांत खानावकर गोलंदाजच्या उंबरट्यावर तयार, पंचांना पार करून गोलंदाजी करेल. आपण पाहू शकाल ज्या प्रशांत खानावकरकडे फार मोठी गुणवत्ता ठासून भरली आहे मित्रांनो. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजीच्या माध्यमातून नेहमीच चांगलं खेळ करत असतो. कौशल्यता असणारा हा खेळाडू, कारण मित्रांनो अफाट कल्पना शक्ती आणि अपार कष्ट हे आपल्याला नेहमीच एक यशस्वी खेळाडू म्हणून नावारूपाला आणण्याचं काम केलं जातं आणि ते मात्र सातत्यानं
प्रशांत खानावकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल. बरेच वर्ष क्रिकेट आम्ही सुद्धा त्या खेळाडूच्या सोबत समवेत क्रिकेट खेळलोय. अजूनही तीच फिटनेस, अजूनही तोच क्रिकेटचा दरारा पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र लोअर फुलटात होता. फलंदाज इथे सरळ खेळून काढो सिलिमिडॉनच्या दिशेनं. विशाल पाटील एक एक धावेनं का होईना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिन बाद 3 धावा. प्रशांत खानावकरची अजून एक ओळख सांगेन मी दिनेश प्रवीण, की या गोलंदाजाकडे एवढी विश्लेषणता आहे. 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकले जातात. ही खास त्याच्याकडे वैशिष्ट्यता आणि विश्लेषणता आहे. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह चेंडू पुन्हा एकदा तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 1 आणि 1च धाव. एका धावेच्या मदतीनं हळूहळू पाहिलं जातंय की संत गतीनं सुरुवात केली जाते. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कलवा संघाच्या या 2 फलंदाजांना हाणामारी आणि मी म्हणेन फलंदाजीची पूर्णपणे चौफेर टोळेबाजी करणे फार गरजेचं असेल, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमा लगत. हा चेंडू हीच तर करी त्याच्याकडे असणारी गुणवत्ता सिद्ध होत असताना पाहायला मिळालं. कधी चेंडू जोरकस पद्धतीने फेकला जातो तर कधी गती परिवर्तन करतोय. आणि एखादा एक यशस्वी गोलंदाज जर व्हायचं असेल तर आपल्याकडे अचूक टप्पा, गती परिवर्तन आणि गोलंदाजीमध्ये विश्लेषणता असायला हवी. हा चेंडू मिस टायमिंग शॉट, बराच काल हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक जोरानं वेगानं येतोय मिड विकेट क्षेत्राकडून, परंतु झेल टिपला जातोय. पहिलीच विकेट, पहिल्याच गडीगारात पहिलीच सफलता. पहिलीच सफलता आपण पाहू शकाल. प्रशांत खानावकर नामक गोलंदाजाला मिळालेली मॅन्डेटरी P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं जर गोलंदाजीचा विचार केला तर प्रशांत खानावकर या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 1 सफलता. व्हेरी वेल परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग इन दिस मॅच प्रशांत खानावकर. कशा प्रकारची गुणवत्ता या सामन्यामध्ये पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून प्रशांतनं केलेली कामगिरी जर आपण आठवलीत पहिल्या सत्रामध्ये, तर प्रशांत खानावकरने अप्रतिम फलंदाजी केली. या पहिल्या सत्रामध्ये 11 चेंडूमध्ये 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक फेकलं, फक्त 4 धावा, 1 सफलता. तर यानंतर सामना विजयी संघामध्ये होणार आहे. आर्या स्पोर्ट्स ओले संघाचा संघनायक आणि गावदेवी साई संघाचा संघनायक. तर त्वरित यायचं आहे, पण पहिला पुकार आणि अंतिम पुकार आपण समजूया, कारण यापुढे सारखे पुकार किंवा अनाउन्समेंट केली जाणार नाही. आर्या स्पोर्ट्स ओले विरुद्ध गावदेवी साई. नाणेफेकीसाठी यायचं आहे, पण पहिला षटक समाप्त. 4 धावा धावफलकावर. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज उमेश खानावकर. उमेश खानावकर पहा पहिला चेंडू फेकतोय निर्धाव. मी म्हणेन जणू काय या 2च खेळाडूंनी या मैदानाला रंगत आणली. एक उमेश खानावकर तर दुसरा प्रशांत खानावकर. दोन्ही सलामीला फलंदाज, दोन्ही सलामीला गोलंदाज. क्या बात आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू. मात्र इथे दिशा फटकतोय. प्रशांत खानावकर नंतर आलेला गोलंदाज उमेश खानावकर. स्वैर चेंडूचा इशारा पंच दत्ता मेहर करतायत. आणि दत्ता मेहर सरांबद्दल सांगायचं झालं तर JD ट्रॉफी आज बघितलं तर नेरुल मैदानावर महापौर चषक झाला आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून दत्ता मेहर सर पंचांच्या भूमिकेत ठरले. ही खरी ओळख आहे एखाद्या उत्कृष्ट पंचांची. पाहत नॉन स्ट्राईकला असणारे पंच नीरज रनावत, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबईमध्ये कित्येक वेळा क्रिकेट खेळताना पाहिलंय, परंतु आज मात्र 40+ मध्ये अजूनही खेळताना पंचांच्या भूमिकेत दत्ता मेहर, नीरज रनावत. अतिशय चांगले पंच, तेवढे चांगले क्रिकेट खेळाडू. इथे मात्र धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या धावफलकावर 1 गडीबाद 6. ही ओळख आहे मी म्हणेन क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची. सन्मान दिलाय फलंदाज सुशांत मोकल उर्फ गोट्या. या खेळाडूला आपण बघितलं तर या पेण कळवा गावचा एक सितारा म्हणून ओळखला जातो, एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ओळखला जातो. कोण विसरेल या गोट्याच्या फलंदाजीला. याच मैदानावर पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली होती.
हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, नियंत्रित टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र वारंवार यशस्वी होतोय गोलंदाज उमेश खानावकर. ज्या पद्धतीनं लेदर टुर्नामेंट्स मध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजानं गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीने टेनिस क्रिकेट मध्ये करतोय. मिस टायमिंग शॉट, कहीं पे निघाए कहीं पे निशाणा असं पाहायला मिळालं आणि फलंदाजी ते मात्र बाद होतोय. समीर पाटील मैदानातून बाहेर. थँक्यू मास्टर. 7 धावा धावफलकावर फक्त लागल्या गेल्या 2 फलंदाज बाद. खराब सुरुवात झाली मी म्हणेन कलवा संघाची. कलवा संघाचा विचार केला संकेत स्पोर्ट कलवा संघाला इथे मात्र एक्सलेटरवर पाय द्यावं लागेल. इथे मात्र गती वाढवावी लागेल धावसंख्येची, कारण संघ अडचणीत सापडलाय. पहिला षटक समाप्त, फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला उमेश खानावकरच्या सुरुवात झाली आणि इथे मात्र फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत अवघ्या 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा. मेहनत करावी लागेल मित्रांनो. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार आपल्याकडे असतील तर आपण एक आदर्श व्यक्तिमत्व सुद्धा बनू शकाल. परंतु ते आदर्श व्यक्तिमत्व बनण्यासाठी इथे मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तुफानी खेळी करावी लागेल. व्हेरी नाईस डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू डायरेक्ट पॅडवर बदलतोय. इथे मात्र जोरदार फील केला जातोय. आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त पाहायला मिळाला. पंचांनी निर्णय फेटाळला. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. षटक क्रमांक 2 समाप्त आणि अगदी कमी धावसंख्या पाहायला मिळाली. ती फक्त आणि फक्त 2 बाद 7 धावा. व्हेरी वेल परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग मी म्हणेन प्रशांत खानावकर ॲज वेल ॲज उमेश खानावकर. बोथ ऑफ player very good bowling in this match. Second inning out of performance in this match. Very good bowling. 2 षटक समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1 च्या षटकामध्ये धावा येत आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. आता मात्र आव्हान कठीण झालं सचिन. इथे मात्र समीकरण बघितलं तर 4 षटक बाकी असतील आणि तब्बल 18 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. 5 षटकांचा सामना, 18 चेंडू 49 धावांची गरज मापी असावी. आपण पाहिलं तर आजकालच्या क्रिकेटमध्ये दिनेश 6 षटकं आपण विसरलोत. आजकालच्या क्रिकेटमध्ये फक्त 5 आणि 4 षटकच पाहतोय. म्हणजेच क्रिकेट किती वाढलाय, क्रिकेट फक्त वाढत गेलाय परंतु षटकं कमी झालेत. 10 ते 15 वर्षापूर्वी 8 षटकांचे सामने आपण पाहत होतो परंतु त्यानंतर आले 6 षटकं. त्यानंतर आता मात्र 4 षटकं. म्हणजेच 50 षटकांचा आंतरराष्ट्रीय सामने पाहत होतो. त्यानंतर T20चा जमाना आला. आता मात्र 10 IPL सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे क्रिकेटला एवढा क्रेज वाढलाय की शॉर्ट टाइमने क्रिकेट खेळला जातोय. परंतु मैदानावर काय घडलं जातं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी प्रशांत खानावकर अतिशय चांगली कामगिरी करतोय. वारंवार चांगली कामगिरी करतोय आणि आपलं सातत्य टिकून ठेवतोय. मी म्हणेन या मैदानावर ज्या पद्धतीनं आज जर सुरुवात केली होती कलवे संघानं गोलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकामध्ये मी म्हणेन अतिशय चांगली सुरुवात केली होती आणि असं वाटत होतं की कदाचित नावडे संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय की काय, कारण 2 षटकामध्ये फक्त 14 धावा नावडे संघाच्या झाल्या होत्या सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर प्रशांत खानावकर आणि उमेश खानावकर यांनी केलेली फलंदाजीच्या जोरावर मात्र समाधानकारक धावसंख्या जमा झाली. 56 धावांचं आव्हान समोर ठेवलं. इथे मात्र 3ऱ्या षटकाला सुरुवात होतोय आणि कलवा संघ फक्त आणि फक्त हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावर थांबली जाते ती फक्त 9 धावा. 9 रन्स मापेसावी 8 धावा. 8 धावा फक्त धावफलकावर लागल्या जात आहेत. परंतु प्रशांत खानावकरचं कौतुक करावं तेवढं कमी. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी, म्हणजेच अष्टपैलुता किती ठासून भरली आहे या खेळाडूकडे. या खेळाडूचा नक्कीच उल्लेख करेन की सरावासाठी वेळ नसतं परंतु सामन्याला स्पर्धेला वेळ काढून येत असतो. परंतु किती त्याच्याकडे अनुभव आणि पूर्णपणे क्रिकेटचा जो मी म्हणेन बालकडू या खेळाडूला सुरुवातीपासून पाजला गेलाय तो बालकडू आणि तो क्रिकेटची सातत्यता आणि सिद्धता पूर्णपणे दाखवताना पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग.
फुलटॉस चेंडू वेगानं फेकला. इथे मात्र फलंदाज चुकला. फलंदाज होतोय कॉटन वॉल्ड. यष्टी उद्ध्वस्त झाली. तिसरी विकेट, तिसरी सफलता. घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा, मारू घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा. महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाब त्याचा, महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाब त्याचा. मारू घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा, मारू घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा, मारू घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा. थँक्यू डीजे मास्टर जय शिवराय. शिवरायांची सातत्यानं आठवण करून देत असताना आमचे डीजे मास्टर मित्रांनो, कारण 350 वर्षानंतर ही माझ्या राजाचं नाव अभिमानानं घेतलं जातं ते जय शिवराय म्हणून आज डीजे मास्टर वारंवार आम्हाला आठवण करून देत आहेत. कारण माझ्या राजानं स्वराज्याची निर्मिती केली मित्रांनो. जिंकून देखील औरंगजेब रडला होता मित्रांनो. जिंकून देखील औरंगजेब रडला होता, कारण त्याला शिवछत्रपती राजा नडला होता. आणि तिथे मात्र राजांची आठवण आमचे डीजे मास्टर सातत्यानं करून देत आहेत. मी नक्कीच त्यांचं कौतुक करेन. स्पर्धा चांगली आहे. स्पर्धा अतिशय आपला या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परंतु सामना सुरू असणारा कलवा संघ अगदी बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. नावडे संघ अगदी फ्रंटफुटवर येतोय. आणि या कलवा संघासाठी भरभरून शुभेच्छा येत आहेत. जरी संघ मी म्हणेन परफॉर्मन्स खराब करतोय आतापर्यंत, परंतु नितेश पाटील फ्रॉम कलवे या व्यक्तिमत्वाकडून कलवे संघाला भरभरून शुभेच्छा येत आहेत की यापुढे तरी आपण चांगला परफॉर्मन्स करावा. स्पर्धेला शुभेच्छा, आपल्या संघाला शुभेच्छा नितेश पाटील यांच्या वतीनं. मोस्ट वेलकम नितेश पाटील, आपलं सुद्धा स्वागत असेल. इथे समीकरण कठीण झालं सचिन. येणारे चेंडू 12 आणि 48 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू. सुशांत मात्र हा चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंट क्षेत्राकडे चेंडू मागे क्षेत्ररक्षक 2 धावतायत. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावांच्या मदतीनं 12 आणि 48 समीकरण बदललं जातं. येणारे 11 चेंडू आणि 46 धावा. सुशांत मोकल उर्फ गोट्याला मात्र इथे आपली बॅट चमकवावी लागेल. बॅटमध्ये मोठे षटकार आणि चौकार फटके मारावेच लागतील, कारण सामना कठीण झालाय. येणारे 11 चेंडू आणि 46 धावांची गरज. 11 चेंडू 46 धावांची गरज. परिश्रम आणि मेहनत आणि कंबर कसावी लागणार आहे इथे कळवा संघाला. सामना हळूहळू झुकतोय तो जय हनुमान नावडे संघाच्या बाजूनं. अर्थातच पनवेल तालुक्यातील हा संघ नावडे संघ, तर पेण तालुक्यातला संघ कळवा संघ. दोन्ही संघामधील फाईट आज कामोटे मैदानावर रायगड विरुद्ध ठाणे. पुन्हा एकदा रायगड संघ विजय झाला. आनंदाची बातमी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. परंतु इथे पेण आणि पनवेल तालुक्यातला हा सामना रंगताना सुशांत मोकल मिस टायमिंग शॉट. मपेसेवी फलंदाज रोशन आणि सुशांत. रोशन मोकल हा फलंदाज होतोय बाद. 4था फलंदाज मैदानातून बाहेर. माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा. अन भगवा घेऊन हाती निघाला शिवावळा, भगवा घेऊन हाती निघाला शिवावळा. इथे मात्र मेहनत करणे फार गरजेचं असेल. सामना अगदी कठीण झालाय. पण मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही. परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही. इथे चांगलं काम चांगली खेळी करावीच लागेल. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो मित्रांनो. काही जण त्यातून मोती काढतायत, तर काही जण त्यातून मासे काढतात, परंतु काही जण फक्त समुद्रात आपले पाय ओले करतायत. इथे मात्र मेहनत आणि परिश्रम करण्याशिवाय काहीच पर्याय नसेल. ऑफ स्टंपला चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये भर पडली जाते. 1 धाव वाढली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. एकूण धावफलकावर धावसंख्या बघितली तर फक्त आणि फक्त 12 धावा. 4 गडी बाद 12 अशी नाजूक आणि दयनीय बिकट अवस्था पाहायला मिळते. परंतु ज्या फलंदाजाकडे बघितलं तर फलंदाज सुशांत मोकलवर फार मोठा विश्वास होता, भरोसा होता. तो फलंदाज मात्र इथेही नाराजी करतोय. फलंदाज बाद होतोय. गोट्या या 5व्या खेळाडूचा या ठिकाणी खेळी समाप्त होते. ले गई दिल मेरा मंचली, ले गई दिल मेरा मंचली, खली वली खली
थँक्यू मास्टर. तर आर्या स्पोर्ट्स ओळी संघाचा संगणक उपस्थित आहे. गावदेवी साई संघाचा संगणक. आपण या त्वरित आपण लगेच यायचं नाणेफेकीसाठी. मी आयोजकांना विनंती करेन की आपण नाणेफेकी करून घ्या. आपण बघितलं तर या मैदानावर कलवा संघासाठी फार मोठ्या संख्येनं पाठीरेखे पाहायला मिळत आहेत आणि पाठीरेखे अगदी नाराज झाले असतील या सामन्याला पाहून. तर बघितलं तर किती प्रेक्षक वर्ग कलवा संघाचे मोठ्या संख्येनं आले होते, परंतु कलव्या संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः निराशा केली. सुरुवात चांगली झाली होती, मी म्हणेन सुरुवात गोड झाली होती कलवा संघाची, मात्र शेवट अतिशय मी म्हणेन खराब आणि कडू होत असताना पाहायला मिळते. चेंडू आणि धावांचं अंतर वाढलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12. 56 धावांचं लक्ष असताना 12 धावा फक्त धावफलकावर. जय हनुमान नावडे संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावर. इथे मात्र औपचारिकता पाहायला मिळेल कदाचित. फलंदाज बाद होतोय. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. थँक्यू मास्टर. साई संघाचा संगणक राकेश मोकल, तर आर्या स्पोर्ट ओली संघाचा सागर गायकवाड. 2 संघांना आमंत्रित केलं जातं. दोन्ही संघांच्या संगणकामध्ये नाणेफेकी करण्यासाठी आयोजकांना विनंती करेन आपण नाणेफेकी करून घ्या. तर नाणेफेकी होत आहे. मैदानावर काय चाललंय तर बघितलं तर औपचारिकता फक्त पाहायला मिळते. गोलंदाज साहिल आणि समोर मात्र फलंदाज नवीन आलेला फलंदाज असेल तो कलवा संघाचा. सामन्यामध्ये मजा नाहीये. सामना एकतर्फी होत असताना विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी होत असताना पाहायला मिळतो. 4 षटकांचा सामना इथे नाणेफेकी होतोय. नाणेफेकी जिंकतोय आर्या स्पोर्ट्स ओवला संघ. नाणेफेकी जिंकतोय. तर लगेच आपण सामन्यानंतर निर्णय घ्या आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट कडे जातोय. तिथे मात्र 1 आणि 1च धाव. धावफलकावर फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दिनेश पाहिलं तर सामना एकतर्फी पाहायला मिळाला. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक सुद्धा नाराज असतील, कारण प्रेक्षकांना नेहमी एका अतितटीच्या सामन्याची वाट पाहिली जाते आणि उत्सुकतेचा सामना पाहण्यास आवडतं. बऱ्याच कालावधीनंतर बऱ्याच उशिरानं सचिन आलेला पाहायला मिळतोय हा चौकार. 4 धावा आल्या आहेत, परंतु वेळ निघून गेली आहे आणि त्यानंतर आलेले हे फटके चौकारानं संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 56 धावांचं लक्ष. सामना एकतर्फी अवस्थेत पाहायला मिळतोय. कलवा विरुद्ध नावडे असा हा सामना. हा चेंडू प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये बराच काल अखूड फटका होता. तिथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. तब्बल 8वा फलंदाज बाद होतोय. 8वा फलंदाज बाद. यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक जसा सामना संपायला येतोय पुन्हा एकदा आमच्या नाट्य स्टेज जवळ येताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम करतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षण लागेल, जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावण्यात येईल तोपर्यंत एक गीत होईल आपला, परंतु क्षेत्ररक्षक लगेच सजवायचं आहे. नाणेफेकी जिंकणारा आर्या स्पोर्ट्स ओवले संघ जो काही निर्णय असेल आपण लगेच घेऊन मैदानात उतरायचं आहे. तोपर्यंत आमचे मुंबईकर थोडीशी एंटरटेनमेंट करतील. सामना जिंकतोय जय हनुमान नावडे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन या संघाचा आणि हार्दिक आभार व्यक्त करूया आपण कलवा संघाचा. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट एक अष्टपैलू खेळी साकारणारा प्रशांत खानावकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर हिरो. 11 चेंडू 30 धावांची जबरदस्त खेळी करणारा
आणि गोलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकं फेकलीत. 5 धावा 2 सफलता. व्हेरी वेल परफॉर्म.